ग्रामपंचायत हद्दीतील धामणी गावच्या स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची अनेक वर्षांपासून दुरावस्था झाली होती. अंत्ययात्रेच्या वेळी नागरिकांना चिखल आणि खड्ड्यातून मृतदेह घेऊन जावे लागत असल्याने ही गंभीर समस्या सोडवण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. जिल्हा नियोजन निधीतून या रस्त्यासाठी 10 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून जिल्हा परिषद सदस्य व गटनेते संतोष बैलमारे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निधी उपलब्ध झाल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी सांगितले. रविवार 16 ऑगस्ट रोजी सुधाकर घारे यांच्या हस्ते रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचं आज खऱ्या अर्थाने भूमिपूजन झालं असं मी जाहीर करतो. आज खालापूर तालुक्यामधील या धामणी गावामधील बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेला हा स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता आणि या रस्त्याचं आज खऱ्या अर्थाने या जिल्हा परिषद गटाचे सदस्य संतोषजी बैलमारे, या पंचायत समिती गणाच्या सदस्य आमच्या पाटीलताई, उपस्थित सर्वच खालापूर तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते यांच्या साक्षीने आज या रस्त्याचं भूमिपूजन झालं. आणि हा रस्त्याचा निधी खऱ्या अर्थाने संतोषजीच्या मेहनतीमुळं आणि त्यांच्या पाठपुराव्यामुळं DPDC म्हणजे नियोजन समितीच्या माध्यमातून या रस्त्याला आज 10 लाख रुपयाचा निधी देऊन या रस्त्याचं काम अगदी लवकरच पूर्ण होणार आहे. त्याची वर्क ऑर्डर झालेली आहे. उद्यापासून त्या कामाला सुरुवातसुद्धा होईल. या ग्रामस्थांनी संतोषजी बैलमारेंच्याकडे मागणी केली होती आणि ती मागणी त्यांनी माझ्या कानावर घातल्यानंतर ते लवकरात लवकर पूर्ण कसं झालं पाहिजे यासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न केलं आणि आज खऱ्या अर्थाने या रस्त्याचं भूमिपूजन होतं आहे. मला वाटतं अगदी गणपतीच्या अगोदर किंवा गणपतीच्या मागे पुढे या रस्त्याचं उद्घाटन होईल असं मी आपल्या सर्वांच्या साक्षीने जाहीर करतो. निवडणुकीपूर्वी नागरिकांना रखडलेली विकास कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे पहिले काम स्मशानभूमीच्या रस्त्याचे हाती घेतले आहे. येत्या 15 दिवसात रस्त्याचे काम पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदाराला दिल्या आहेत. धामणी गावातील पाणी टंचाईची समस्या सोडवण्यासाठी खासदार सुनील तटकरे, मंत्री अदितीताई तटकरे आणि सुधाकर घारे यांच्या माध्यमातून पाठपुरावा करणार असल्याचेही बैलमारे यांनी स्पष्ट केले. आज कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे नेते सुधाकर भाऊ घारे, पंचायत समिती सदस्य प्रमिळताई पाटील, या गावचे माझ्या पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते संतोष असेल, राजेश असेल, अजित असेल, संदीप, नरेश, इतर सर्वांनी मिळून आम्ही ज्यावेळेला जे निवडणूक लागतात त्यावेळेला प्रत्येक वेळेला निवडणुकीवेळे हा बूथ कसा फुटेल यासाठी प्रयत्न करतो. आणि निवडणुकीच्या वेळेला आम्ही आश्वासन दिलं होतं ग्रामस्थांना, निवडून आल्यानंतर जे काही आपले विकास कामं आहेत ते थांबलेले विकास कामं आम्ही मार्गी लावू. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या दोन्ही वेळेला, त्याचबरोबर विधानसभेला सुद्धा चांगलं मतदान दिलं. एखादी दुःखद घटना घडल्यानंतर धामणी हे बाजूचं गाव असल्यामुळे माझ्या गावाच्या नेहमी यावं लागतं. आल्यानंतर ती रोडची जी अवस्था आहे ती पाहिली. ती पाहिल्यानंतर आम्ही ठरवलं की आल्यानंतर पहिलं हा रोडचा जो काम आहे ते मार्गी लावावं. ठरल्याप्रमाणे आम्ही सुद्धा भाऊने विनंती केली. भाऊनी 10 लाखाचा निधी रोडसाठी दिलं आणि आज आपण पाहिलं असेल आज आम्ही त्या कामाचं भूमिपूजन केलं. निश्चित मी सांगेन उद्या या परवापासून हे काम चालू होऊन येत्या 10-15 दिवसामध्ये या रोडचं काम पूर्ण होईल अशी मी त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलेलं आहे. तशीच या गावाची पाण्याची समस्या आहे, त्यासाठी सुद्धा भाऊने विनंती केली होती. साहेबांना, तटकरे साहेबांना विनंती केली होती. त्यांच्या माध्यमातून पाण्यासाठी 10 लाखाची व्यवस्था केली. टाकीसाठी निश्चित टाकीचंही काम लवकर आम्ही चालू करू आणि जे काय पाण्याची समस्या आहे धामणी गावातली ती समस्या लवकर कशी निकाली लागेल यासाठी आम्ही चर्चा करून आणि पाण्याची जी समस्या आहे धामणीची गावाची ती सुद्धा मार्गी लावू. त्याच्यासाठी सुधा घारे असतील, पंचायत समिती सदस्य प्रमिळताई पाटील असतील आणि तटकरे साहेब असतील, निश्चित यासाठी आम्हाला मदत करतील. दरम्यान धामणीतील अंतर्गत रस्ते, कुंभिवलीतील गटारे, शाळांची दुरुस्ती तसेच विशेषतः महिलांची पाणी टंचाईची समस्या सोडवण्यासाठी पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील असे पंचायत समिती सदस्य प्रमिला पाटील यांनी सांगितले. धामणी येथे आपण सगळेच जण रस्त्याच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी उपस्थित आहोत आणि या भूमिपूजन सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुधाकरजी घारे, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य संतोषजी बैलमारे आणि इथे उपस्थित धामणीचे सगळेच नागरिक आणि सगळे राष्ट्रवादी आणि एकंदरीत पूर्ण परिवर्तन विकास आघाडीचे सगळेच कार्यकर्ते आज खऱ्या अर्थानं आपण जसं की आताच बाईंनी सांगितलं की
निवडणुका झाल्यानंतर खऱ्या अर्थानं ही आमच्या प्रत्येक नागरिकांवर किंबहुना आमच्या प्रत्येक निवडून आलेल्या प्रतिनिधींवर एक जबाबदारी आहे आणि प्रत्येकजण एका नव्या आशेने पाहतोय की काहीतरी विकास होईल किंवा बदल घडेल आणि हा बदल घडवण्यासाठी निश्चित सगळे आपण एकत्रित पणाने पूर्ण तयारीने प्रयत्न करतोय. जसं की पंचायत समितीच्या माध्यमातून आपण धामणी इथला जो अंतर्गत रस्ता आहे त्याचं आपण काम टाकलेलं आहे आणि त्याचप्रमाणे पुढच्या दिशेने जर प्रवास करत असताना आपला जो पूर्ण माझा वॉर्ड आहे त्या वॉर्डमध्ये अनेक वेगवेगळ्या समस्या आहेत. रस्त्यांच्या समस्या असतील किंवा गटारांच्या समस्या आहेत. कुंभिवलीमध्ये अंतर्गत जी गटारं आहेत गटारांच्या समस्या आहेत किंवा काही ठिकाणी मंदिरांच्या सुधारणा आहेत की ज्याच्यामध्ये शेड टाकणं असेल किंवा दुरुस्ती आहेत शाळांच्या. तर अशा वेगवेगळ्या प्रकारची जी कामं आहेत. पाण्याच्या संदर्भात काही प्रश्न आहेत, जसं की आत्ताच महिलांशी बोलत असताना की इथे पाण्याची प्रचंड समस्या आहे. तर पंचायत समितीच्या माध्यमातून पाण्याची टंचाई कशा पद्धतीने दूर करता येईल यासाठी नक्कीच पंचायत समितीच्या माध्यमातून आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण नक्कीच प्रयत्न करणार आहोत. यावेळी पंचायत समिती सदस्या प्रमिला पाटील, प्रभारी सरपंच समाधान बैलमारे, नगरसेवक प्रशांत शेंडे यांच्यासह विविध पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य तसेच धामणी गावातील ग्रामस्थ, महिला व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड खोपोली.